तर छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊया. झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच, फॉर्म भरताना सुद्धा होतो. परंतु आता एक उमेदवाराचं जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं, त्याप्रमाणे ते आलेले होते. आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, युवा वगैरे सगळे, मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते, युवक वगैरे. आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल. पण आपण प्रचारात सहभागी होत नाही असं म्हटलं जातं आणि नाराज आहात असं म्हटलं जातं. त्यामुळे कुठे आता मी चाललो येवल्यामध्ये, मीटिंगच आहे माझी भारतीताईसाठी. आता मी काय तो आता हे यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना. काय आमचे कार्यकर्ते मला जिथे बोलवलं तिथे जाणार मी. भुजबळ साहेब, शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जुळून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. याला उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार म्हणतात. मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही ती एक फ्रंट उघडलेली आहेच काय. आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल का ओडिशा असेल का इतर काय असेल, हे आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा, आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात. त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल, त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल तर ते संकेत देत नसतील. मला कल्पना नाही ते काय म्हणाले, म्हणून तर म्हणलं ते काय म्हणाले, काय नक्की काय. आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काढत असतो. आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलंय की मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि गुजराती म्हणजे याच्या मराठी लोकांना विरोध करणाऱ्या या मुंबईमध्ये मनसेचा पाठिंबा चालेल का? आता मी आदित्य ठाकरे काय म्हणत त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार आहोत. कोण काय काय बोलतो तुम्ही साहेबांबद्दल जे आहे ते जनरल असो, पण राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार अशा प्रकारचं होतं म्हणून त्याच्यावर बोल. बाकी आता प्रत्येकजण जे आहे हे कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू राहणार आहे. हा एक जण बोलणार, ते एक जण. तरी आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे, काय म्हणजे मला स्वतःला आनंद आहे की ही निवडणूक संपली ती बारामतीची. काय त्याच्यामुळे त्या हे जे चाललं होतं बरेच दिवस थोडं आता नक्की थांबेल. कलगीतुरा म्हणा काय म्हणा तो आता. संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंनी एकाला काम दिलं होतं, तो पकडला गेलाय, अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. माहीत नाही मला. आता काय बातम्याच आहे ना, त्या बातम्यावर कोणी शिक्कामोर्तब करायचं ते मला काय कल्पना. तुम्ही काय बघितलं का, तुम्ही काय पाहिलं का असेल तर तुम्ही तुमचे ते येतच आहे, तुम्ही ते आम्हाला काय विचारत नाही. तुम्ही आपल्याला काय बोलायचं. अरे लोकांचे आशीर्वाद तर मागा, यांचे पण आशीर्वाद मागा. हे लोक बरोबर. एक कांद्याचा फक्त विषय होता. कांदे का कांदा निर्यात बंदी जरी उठवली असली तरी ते नोटिफिकेशन वेळेवर पोहोचलं नाही जेएनपीटी आणि बाकी साईट. मला पण असं कळलं की 400 कंटेनर जे आहे तिकडे पडलेलं आहे. मला कळत नाही सरकार काय. ठीक आहे आता, परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे, पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत हे कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो आहे. आता कारखाना तो एक तर उष्णता एवढी, तो कांदा परत खराब झाला तर केवढ्याला पडायचं आता हे सगळं. त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे.
तर मला असं वाटतं की भारतीय ताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलतील. वरती पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहे, वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांची उदासीनता असणार. हां, अधिकाऱ्यांची उदासीनता असणार. मला काही कळत नाही ना. अनेक वेळेला जे आहे एक काम करतात एक काम सोडतात. बरं, आचारसंहिता असल्यामुळे मंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये जास्त मजबूतीनं बोलू शकत नाहीत. ही सगळी अडचण असते. पण मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला उजाळा दिलेला आहे सुटेल आज हा प्रश्न. हां, बाबा भुजबळ साहेबांना आपण भेटायला दिला आहात थोडे गेला भुजबळ साहेबांची आपण भेट घेतलेली आहे. एकूणच भुजबळ साहेबांनी आपल्यासोबत प्रचारात सक्रिय व्हावं अशी काही आपण विनंती केली आहे का, आणि किती फरक पडेल, येणाऱ्या दिवसाचं काय प्लॅनिंग आहे तुमचं? महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं त्यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या. मुख्यमंत्री देखील आज येत आहेत, काही बैठका आहेत. एकूणच कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतंय, कारण तो उशीर झाला असला तरी आता काय कसं कोप अप करताय आपण सगळं? मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली 10 वर्षापासून आहोत. आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो. म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि RPI यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल. भुजबळ साहेब सक्रिय झाल्यानंतर साधारण किती ताकद तुम्हाला नाशिकमधून मिळेल, काय अपेक्षा आहे या सगळ्यात? मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल. काही जाहीर सभा वगैरे घेणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात? निश्चितच साहेब त्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तर मला असं वाटतं की निश्चित त्या ठिकाणी ते सहभागी होतील. मागे पॅम्पलेट आणि होर्डिंगवरून फोटोवरून जे समर्थकांमध्ये नाराजी दूर झाली का? मला असं वाटतं की या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरायची 3 तारीख होती आणि 2 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त 1 दिवसामध्ये काय करणार आणि म्हणून त्याच्या अगोदर आपल्यालाही माहित नव्हतं ठीक का आहे. कोणाची उमेदवारी जाहीर होईल. कुठल्या एखाद्या उमेदवाराने सगळ्याच गोष्टी बघणं जे आहे. पुढची बातमी पाहूयात. एक मोठी बातमी. गुणरत्न सदावर्ते यांना आता मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्यांचं ST बँक